अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतात श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या अनेक कथा आल्या आहेत। श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आणि दत्तानंद स्वामी यांची ही कथा। श्री दत्तानंद स्वामी एक महान दत्त भक्त होते। त्यांना बालपणी स्पष्ट बोलता येत नसे, शब्द तोत्रे, त्यामुळे मित्रमंडळी त्यांची थट्टा करीत। त्यांना एक अनामिक आजार झाला होता। 5 वर्षापासून तो वाढू लागला। 1 वर्ष लोटल्यावर 10 वर्ष उलटल्याप्रमाणे शरीरात बदल होत होता। ज्यावेळी ते 10 वर्षाचे झाले त्यावेळी त्यांच्या शरीरात 50 वर्ष झाल्यासारखी लक्षणे दिसू लागली होती। त्यावेळी बापणाचार्य पिटिकापुरात यज्ञ करीत होते। त्या यज्ञासाठी श्री दत्तानंद स्वामींच्या वडिलांनी त्यांना पिटिकापुरात आणले। यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय 6 वर्षाचे होते। यज्ञासाठी लागणारे तूप एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केले होते। तुपाचा 1/3 भाग घरी लपून ठेवून 2/3 भाग तो ब्राह्मण प्रतिदिनी यज्ञासाठी आणीत असे। त्यामुळे थोड्या वेळातच तूप संपत आले। त्यावेळी तूप तयार करणे कठीण काम होते, हा चिंतेचाच विषय होता। यावेळी बापणाचार्यांनी श्रीपाद प्रभूंकडे हेतू पुरस्कार पाहिले। श्रीपाद म्हणाले, काही चोर माझे धन अपहरण करीत आहे, परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही। योग्य वेळी त्यांना शिक्षा देईल। त्यांच्या घरी पत्नीबरोबर शनिदेवाने राहावे अशी आज्ञा करतो आहे। एवढे बोलून श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणास बोलावून एका ताडपत्रीवर असे लिहून दिले, आई गंगामाते, यज्ञाच्या निर्माणासाठी लागणारे घृत द्यावे। तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटप्रिय श्रेष्ठी देऊन टाकतील। ही श्रीपादांची आज्ञा आहे। हे पत्र त्यांनी श्रेष्ठींना दाखवले। त्यांनी ते मान्य केले। त्या वृद्ध ब्राह्मणासमवेत 4 अन्य ब्राह्मण पादगया तीर्थावर गेले। ते पत्र तीर्थराजास समर्पित केले आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले। वेदमंत्र म्हणत ते जल यज्ञस्थळी आणले। जल आणीत असतानाच सर्वांच्या समोर त्या जलाचे घृत झाले। त्या घृताच्या आहुतीने यज्ञाची सांगता झाली। सर्वजण आनंदित झाले। वचनाप्रमाणे श्रेष्ठींनी त्या पात्रात तूप भरून पादगया तीर्थात समर्पित केले। घृत ओतत असतानाच त्याचे पाण्यात रूपांतर झाले होते। दत्तानंदाच्या पित्याने आपल्या पुत्राच्या व्याधीबद्दल श्रीपाद प्रभूंना सांगितले। ते म्हणाले, थोडा वेळ थांबा, रोगाचे निवारण होईल, तोत्रेपणा निघून जाईल, एक घर जळणार आहे। प्रभूंची वचने अनाकलनी होती। त्याचवेळी तो वृद्ध ब्राह्मण तेथे आला। तूप चोरल्यामुळे काही हानी झाली काय हे पाहण्यासाठी तो आला होता। श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले, आजोबा, परमपवित्र अशा यज्ञासाठी जमवलेले तूप एका धूर्ताने चोरून नेले। अग्निदेवाला भूक आवरली नाही। धर्मानुसार त्यांना मिळावायला हवे असलेले तूप न मिळाल्याने ते घर जाळून आपली भूक भागवीत आहे। श्रीपाद प्रभूंचे बोलणे ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला। श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, तुझे घर भस्मसात झाले आहे, त्याचे थोडे भस्म घेऊन ये। प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे तो ब्राह्मण आपल्या भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला। ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी श्रीपाद प्रभूंनी दत्तानंदास पिण्यास दिले। अशा प्रकारे भस्म मिश्रित पाणी 3 दिवस पिल्यानंतर दत्तानंदांचा तोत्रेपणा पूर्णपणे नष्ट झाला आणि ते स्वस्थ झाले। श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्य हस्त दत्तानंदांच्या शिरावर ठेवून शक्तिपात केला, ज्याच्या योगाने ते ज्ञानसंपन्न झाले। त्यानंतर प्रभू म्हणाले, आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील। गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून लोकांना तारशील, धर्मबोध करशील। तू आणि हा ब्राह्मण मिळून गेल्या जन्मी व्यापार करीत होता। व्यापारात वैषम्य आल्या कारणाने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे प्रयत्न करीत होता। एके दिवशी तू या वृद्ध ब्राह्मणास घरी बोलावून प्रेमाने खीर खाऊ घातलीस। त्या खीरीत विष कालवलेले होते। ती खीर खाताच तो ब्राह्मण अल्पावधीतच मरण पावला। तुला न कळू देता त्या ब्राह्मणाने तुझे घर अन्य लोकांकरवी जाळून टाकले होते। त्यात तुझी पत्नी जळून मेली। तू बाहेरून घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्याने हृदय बंद पडून तू मरण पावलास। पूर्वजन्मात विष प्रयोग केल्यामुळे तुला या जन्मी या विचित्र व्याधीस बळी पडावे लागले। तुझे घर त्या ब्राह्मणाने पूर्वजन्मी जाळले असल्याने त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले। या लीलेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनातून मुक्त केले आहे। एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले। त्यांचा अनुग्रह प्राप्त करून दत्तानंद वेदशास्त्र संपन्न पंडित झाले। तो वृद्ध ब्राह्मण श्रीपाद प्रभूंना शरण गेला आणि त्याने आर्तभावाने आपल्या अपराधाची क्षमा मागितली। दयाघन प्रभूंनी त्यास बोध करून क्षमा केली। नरसिंहवर्माने त्या वृद्ध ब्राह्मणास नवीन घर बांधून दिले। अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंच्या कृपाप्रसादाने दोघांच्या कर्मबंधनाचा विच्छेद होऊन दोघांचे भले झाले।
श्रीपाद प्रभूंच्या लीला अगम्य, अनाकलनीय आणि दिव्य स्वरूपाच्या आहेत हेच खरे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.